अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। ठीक है ना मोहम्मद उर्दू सम्मान पहिला अल्लाह रब्बुल इज्जतचो आमी शुक्र अदा करियो कि एक बाबरकत महफिल भितर आमकां सम्मा जमा केलो। माशाअल्लाह काल तुकून तुम्ही बांगेचे बारात, बांगेचे फजाईल खूब ऐकते वाटत आणि जशी येता आमचे भाऊस नाव कावा साकिब अबू बकर सिद्दीक भाऊ बल्ले का हुसन मोहना नेमतुल्लाह साहब जो आगाज करून गेला आपण बड़ी बाबरकत महफिल अल्लाह ताला कुरान मजीद भीतर जो कोणती मी आयत तुमचा पढ़लो वमन अहसनु कौलन मिम्मन दआ इलल्लाह हेजनो ज़्यादा निक्कीज अपनी कोणाची जाऊ सकता जो अल्लाहचे बंदा अल्लाह कडे अपवता। इससे बेहतर किसकी बात हो सकती है जो अल्लाह के बंदों को अल्लाह की तरफ बुलाए। खुद नेक अमल करता अंतो बलता कि मैं निक्के मंचा से मुझे हाशरा शब्द बांग अगर ह्याची फजिलतो सांगू बेसलान अहादीसचो जखीरा आमच्याकडे असे बांग काका बोलत बांगीचो का मकाम असे ते को तुमका साहेब सांगू वसूल आहेत। हदीस मुबारका तर येता अगर मांच्या पहिली सफाची आणि बांग बलूची पहिली सफाची आणि बांग बलूचो सवाब अगर कलता गेन तर का करतले तेन कुरान अंदाजी करून डेड येवचे आणि चिट्टे वाढवचे कुरान अंदाजी बोलते का कुरान अंदाजी करून ती सीट घेतले गेन कोणती माणसा एक बांग बलतलो आणि एक पहिली सफार नावाज करतो हे जो मतलब बघा बसला की बडलो जबरदस्त सवाब आम्ही अजमावू सकेन बडलो जबरदस्त सवाब। विजय हदीस मुबारका होता शेख अफसलान अगर कुन्या बांग बलूची सवाब अगर बांग बलूची बरत सवाब तिंका अगर कलता तरीन तेन तलवार घेऊन कोण येतले गेन की आपला बांग बोल दिया आपला बांग बोल दिया अल्लाहू अकबर। विजय हदीस मुबारका होता शेख हजरत अब्दुर्रहमान बिन सासा त्यांचे वालिद माजिद हजरत सईद खुदरी रजी अल्लाह ताला अन्हु त्यांच्याकडे बल्ले कापुसलान शायद तुमका जंगलाचो आणि बकरी चरवचो शौक दखते असे जितना अजानचो वक्त जाता ते टाइमापर तुम्ही बांग दिया खेका कापुसलान जिन्नात आणि जितली मखलूकात असे सम्मू का करतात दुआ करतात अल्लाहचं जिकिर करतात आणि फौसे क़ियामतेचा गवाही देतले जो कोण मग बांग दिला ते त्याची शफाअत करतले। अल्लाहू अकबर खेदो वडलो मकाम आणि बांगीचे आवाज केटले दूर सर वता तेटले ठावा सर फौसे क़ियामतेचा गवाही देतले ते ठाव दोन जपणी सांगता मी की बांग सुगड बोलचे फायदा का बोल आणि बांग पला बांग एक दावत बांग का एक दावत मंचा आम्ही अपवते वाटे अल्लाची वाटे उपर नावाज करू आपण बांग बल्ला का एक दावत ऐलान मिळतोय मंचा आम्ही अपवते वाटे। फिर तुमका एक वाकया पुन्हान जाल्लो वाकया नोय मंचान डायरेक्ट ऐकल्लो वाकया काल दोन घोडे म्हणजे घरी आयलू ती आंबो त्यांना मी सांगलो तो वाकया का बांगेची सुगड बांग बल्लान का फायदा का बोल सुगड बांग बल्लान का फायदा का बोल अल्लाची शान मुझे क़ियाम दुबई भितर आसलो घराकडे एक मेजगत अशी
एक माणूस डेली नवजे येत होतो. अक्सर बेशतर तो पहिली सफा प्रकार नावाज करतो होतो. त्याची नॅशनॅलिटी फिलिपिन्स. फिलिपिन म्हणजे कंट्री अशी. त्याची नॅशनॅलिटी फिलिपिनची. सगळे हातावर टॅटू त्याचे. आणि जशी अरबी माणसे हाफ कंदुरा घालून करून नवजे येतात ते तो पहिले सफार पलवाचे माहिती का भल्ली मुद्दतसर पडलो लेकिन जापूचे मोका जातो ना तो आम्ही को मजबूर राहते होते नावाज करून आम्ही फौरन वसूची तयारीत राहत होते. अल्लाहची शान एक मर्तबा तो माणूस मुझे एक दोस्त वाटे तो पोलीस दोघे पोलीसचं काम करता तो ते सगळे खोंच्या भितर उभे राहून तो जापतो होतो. तर मी वाटेवर पडलो घरतो होतो ते का पडलो आणि सलाम केलो अस्सलाम वालेकुम. तो पोलीस दोस्त मुझे वालेकुम सलाम आणि करताना हाय हॅलो का करता आणि आपलं इंट्रोडक्शन केलं. हो एक नव मुस्लिम माणूस हो जो कोणत्या माणसाने पहिले सफार बोलतो तो पहिला तो माणूस तो बोललो. अशी दोस्ती यारी झाली. अशी का चंद दिवस झाला मग मी तिंपरा नावचे मिसगती खंयच्या तो बेसून करून होतो. तो नौजवान फिलिपिनचो म्हजेकडे आयलो आणि म्हजेकडे दरखास्त केलो की मी ऐकलो की तुम्ही कारी साहब आणि मी छाता तुमच्याकडे कुराण पढू बोलो. आणि मी वाटलो ही मोही साधतचीच आपली एक गैर मुस्लिम माणूस त्याकडे कुराण शिकवताय म्हटली तर साधचीच आपली मोही दोस्ती आली तेसून झाली. आणि तो माशाल्लाह माझ्याकडे कुराण शिकूच्या मुस्तकिल कितले का अय्यामचा मला कुराण शिकलो होतो. देखता सुरू दोस्ती झाली त्याकडे मी पुसलो की इस्लाम हाडूच्या सबब रिझन का पुसत इस्लाम हाडूचो रिझन का चीज तुका वाटे रागीब कैली इस्लाम कबूल करू शकतो. तो आपला वाकया सांगता. जेन्ना मी दुबई आयलो जिंदगी भितर हालांकि गैर मुस्लिम जिंदगी तर पहिली मर्तबा पहिले बांग ऐकलो. काय ऐकलो? बांग ऐकलो. बांग ऐकले से आपली कैफियत का चेंज झाली बोलतात. तो आयलो काम सोडू लेकिन तेका बांगेची आवाज दिला भितर अल्लाह ताला हिदायत देवची घडी होती. बस की बांगेची आवाजेन ते दिल चेंज झाले. आणि तो वाटे मुस्तकिल बांग बनूचे टाइमा पर जो म्युझिक आवाज करतो होतो हर बांगे टाइमा पर बाहेर येऊन करून बांग ऐकूचे काय ऐकूचे बांग ऐकूचे हर टाइम बांग ऐकूचे गे. मुस्तकिल केटले का अरसा गुजरले खाली बांग ऐकू येतो तो आणि अल्लाहची शान तो सांगता आणि बलता का पुसलान बांग झाले से आपला चाहत जर का मिसगती भितर असू लेकिन आपण कोणाकडे सांगतलो कोणाकडे बोलतलो आपण ऐकतो होतो नावाज जाता असा मिसगती भास उभे होतो आणि वतरतो. एक माणूस ते का पल्लो की तू हर दिस हिंगा येता का माजरा तो बोलता म्हाका एक टाइम मिसगती भितर तू येऊन देतले का. त्यामुळे तिकच मिसगती तो भितर आयलो आणि नावाज ऐकलो. भिजी त्याचे दिल अल्लाह ताला ओपन केलं आणि अल्लाहची शान ते एकच दिसा तो कलमा शहादत पडलो. का वजह झाली बा हे कोणी दुसरे काही फिट केलेलो वाकया नाही हो मजेसून झालेलो वाकया. अगर तुमका माणसा नाव का असते ते नाव अब्दुल्ला माझे फेसबुक फ्रेंड भितर वाटते तुमका नंबर का तुम्ही पुसू शकता वाकया. दुसरो वाकया सांगचे केव्हा पुसला बांग काका बोलून का तुमका सांगता वाटते. दुसरो वाकया एक 1.5 मासा पुढे मोडनाको आयलो ते आमची एकडे मुलाखत झाली मला मी किती गेलो होते तारीखस एक गैर मुस्लिम कसको वाटे शिकस एक मजलिस होती एक आलिमची मजलिस होती बयान झाला. मग तो येऊन करून एकदम माझ्याकडं चिपकलो एकदम माझ्याकडे येऊन करून आणि बोललो युअर व्हॉइस इज सो ब्युटिफुल अँड सो अँड दॅट वर्ड इंग्लिशात दाखतो होतो. ब्राह्मीण माणूस कोण माणूस ब्राह्मीण माणूस लेकिन अल्लाह ताला ते का हिदायत दिलो. ते जो हिदायतचे वाक्य तुम्हाला सांगता का तो माणूस एकदम येऊन करून माझ्याकडे बली बसलो आपला प्लीज तू बिजी ऐकव सूर्य जोहा ऐकव हे ऐकव ते ऐकव. मग मुस्तकिल रुमात बेचून खाली कुराण पढ बोलता. मी मुस्तकिल तकरीबन 15-20 घालता कुराण काय ऐकतो वाटे ओ सुरा आखिर माजरा का त्याच्या मग वाटे एक सरसा बसलो आखिर माणूस कोण हो मग पडबलता मी पडबला पडता काही नाही मग कोणी मग कुराण पडता मी हमेशा तयार मी कुराण पढू. तो माणूस आपलं इंट्रोडक्शन बोललो की मी ब्रह्मीण मी इस्लाम येता कबूल केलो. आपला कुराण पडला आपला काय कैफियत धारी आता म्हणून
आणि तो म्हाका तासो कुराण पढून सांगतो तो आणि लिटरली तो खाली कंटिन्युअस जारो कथा रडतो तो थंय वख जाला म्हाका बोललो आमी च्या पिवं वच्चो म्हणून कारा उपर म्हैसरेन आमी खाल डवले तो बसलो की तुजो इस्लाम फाडूचो वाकया का तो बोललो का बुसलान तो माणूस असल गालिबा आठवण एक्झॅक्टली हैदराबादचो तो बेंगलोर आयलो तो कामचे सिलसिला भितर आनी दुसरे सिलसिला भितर कहूं तो म्हाका सांगलो का बुसलान अचानक शुना भितर गेन तेका बांगेचो आवाज आयकूं पडलो गेन एक ब्राह्मण माणूस रिलेशन काही नाही मामा बापा हिंदू समूह हिंदू लेकिन आपल्या शुना भितर बांगेचो आवाज आयकूं पडलो गेन एक दीस 2 दीस 3 दीस 4 दीस मुस्तकिल कितने का दीस आपूण आखिर एकदम परेशान झाला क्या चीज का मैं कैफियत जाता है का बोलो बस अल्लाह ताला हिदायत देवचे होते तेका आणि तो इस्लाम पढू सुरू केलो की आपला की काही शुनो येते अशी इस्लामाच्या बारा भितर तो आपले पंडिताकडे को गेलो होतो की पंडित बोललो की काय सोड तुका करून घातला हा हे फुला कसं बोललो की तेजे बावजूद तेका शुना आपला बाकायदा मुस्तकिल बांगचे तेका आवाज येत होतो तो हकीक करून झाला मग गुगल आणि यूट्यूब करून मुस्तकिल बांग ऐकू सुरू केलो गेलो आणि अल्लाची शान ती बांगेची बरकतेन अल्लाह ताला तेका हिदायत दिलो आता 2 वाकया मी मोहीन साम्य झालो हाका तुमका सांगलो इसले भल्ली सर वाकयात असे बांग पला आज आमचो व्हडलो मसला म्हाका सांगू बेजार नाही लेकिन म्हजो हक वळखता आमी हिंदुस्तान आणि आमचे पडोस मुल्क हेजेर तर भल्ली पडटलो दुबई सौदिया भितर जो कोणते मुअज्जिन बांग दोन करून वतात आवाज ऐकला आणि दिला एक अजीब लज्जत आणि मोहब्बत पैदा जाता खेका पैदा जाता आमचो मिजाज काका पुसलान मी जरा कोपाचे अल्फाज घेता म्हाका तुम्ही बेजार करण्याची लेकिन हकीकत सांगता वाटे मी काका पुसलान आम्ही मिजगती मुअज्जिन इसलिए मंचा धरवतात मुअज्जिन भी हो सफाई करने वाला भी हो मस्जिद बंद करने वाला भी हो खिड़कियां निकालने और बंद करने वाला हो सफाई करने वाला हो बाथरूम भी साफ करने वाला ऐसे लोगों को मुअज्जिन लाके रख देते हैं बांग अल्लाहचो आवाज आणि अल्लाहचे अल्फाज आम्ही ते बलूच्या सबब निक्को आवाज असले मात्र कितना धरवचे नाही आम्ही कम पगार असल्लो माणच्या मुअज्जिन करून धरवतले हो सगळं हिंदुस्तान आणि आमच्या पडोस मुलचो निजाम झाला अल्लाह ताला आमची गफलत आमची हिफाजत करो दुसरी चीज मायकाचो दखल आहे खटर फटर असलो माईक आमची मिरगात असले गावात कितले मिरगातो पला गावात ऍटलीस्ट ओके मी एक बोलू शकता 50% हरकत नाही वरना अक्सर मसाजिद भितर कचरा माईक असलो माईक घेऊन का करचे असे वा माईक घेऊन का करचे नय अल्लाहचो एक आवाज तुम्ही एक निक्को माईक तरी घाला लाखो रुपये मिसगता भितर खर्चतात मायका सब खर्चूचे आमच्याकडे दूण नाही निक्के मुअज्जिना हाडून आमच्याकडे दूण नाही हे आमची कमजोरी ही मैं कहीं ज्यादा आपने प्लीज माफ करा लेकिन हकीकत तुमच्या सामने पेश करता है सेम चीज आइमा मसाजिद कहूँ इमाम साहब बल्लान बस नावाज पडवचे आणि बसूचे हेच काम झालं गावात अल्हम्दुलिल्लाह माहोल नाही लेकिन अक्सर करतो मिसगतात माईक का एकदम कचरा एक माणूस अल्लाहचो नावजे सबब येता कुरान ऐकता माशाल्लाह एटलीस्ट माईक सिस्टम तर निको घाला 2 चीजो दखल भल्ली अशी आवाजची खूबसूरती सबब मायकाचो को व्हडलो जबरदस्त दखल आहे एक आवाज अल्लाहची देन लेकिन तेजे ऊपर माईक बिजी खूबसूरती हडता हे 2 चीजो मैं सांगता का बसलान तुम्ही कोशिश करा आणि मंचावर पैगाम पोहोचवा की एटलीस्ट मंचाची दिला तो एहसास तरी की अल्लाहचे नाव घेताना मी निको माईक इस्तेमाल करियो मंचे तेनु बगला येतात तुमचे वाक्य तुम्ही सामने पेश केलो मी केटलो अगर मसाजिद तुम्ही अगर सुगर आवाजो बांग शुरू केले तरी का फिजा जायत ती का समाज आहेत ती आम्ही आजमावू सकेना अल्लाह ताला आमका समजावून देता अमल करची तौफीक देव बांगेचे उसूल हर चीजाचे आदाब आहे हर चीजाचे आदाब असे बास मिगतीचे बांग ऐकलांकस अल्लाह माफ करो का बोलता मुलखू पण नाही का बोलता मुलखू पण एक आदाब असे एक तरीका असे एक स्टेप्स असे जितना तक आम्ही ते स्टेप्स शिकूचे नाही तर आम्ही कशी बाग शिकतले सव्वद चीजो शिकू वक्त असे कुरान शिकू वक्त नाही आणि माशाल्लाह बल्ली इतली खोशी आली की माझ्या खऱ्यात भटकले तो पहिलो स्टेप की तुमचे रहमत फ्रेंड फॉरमची चढवे एक बांगेचो स्टेप घेतला आणि व्हडली जबरदस्त काम आहे आम्ही तुम्ही जो कोणते काम करते वाटे अल्लाह ताला इस्तिकामत देणे भले व्हडले काम आहे
ओके हेचो मकसद का की मनशाचे बांग दुरुस्त जावंका दुनियाचे एक्को कोणात गेले जो कोणतो तरीका बांग आमकां शिकून गेला आमी तरीका पर बलूकास करू आजकाल मनशाचो सेकंड प्रॉब्लेम मक्काची बांग बली सुगड वा पण मनशा मक्काचे इमिटेट करतात लेकिन मक्का आमचे तर हुज्जत न्हय मक्काची बांगकाच राईट आमी बोलू सके कळ्ळें बांग बोलच्यो आदाबान तरीका अशे मैं तुमका इंशाल्लाह स्टेप बाय स्टेप बांगचे तरीका का कोणते चीज़ा तांदू सकता कोणते चीज़ा तांदू सके ना हे सब बारीक पॉइंट्स ओके अगर जो कोणी माणूस मक्काची इमिटेट करता मैं तेका गुन्हेगार नाही बोलला है लेकिन जो तरीका असे स्टेप्स असे तेजे पर तुम्ही ध्यान दोगास पहिली चीज मैं बोललो आवाज अल्लाची देन बाज मनचा निक्को आवाज राहता बाज मनचा खराब आवाज राहता तेका दखल काही नाही निक्को आवाज असलांको ओके खराब आवाज असलांको ओके लेकिन खराब आवाज को निक्को आवाज भीतर तब्दील जाऊ सकता किशी वा ते सबब वोकल एक्सरसाइजेस राहता आणि मेहनत करूचे राहता कळले हार्ड मोडला डॉक्टर हार्ड बराबर करता का नाही आवाज को अल्लाची देन मोठे आवाजात तो खूबसूरती अशे बारीक आवाजात तो खूबसूरती अशी येता ते आवाजा निखारूचे काम आहे आपल्याला हे माणूस मेहनत करून हासिल करूचे का करून मेहनत करून हासिल करूचे म्हजेकडे केटलो का स्टुडंट वाटेत ते गाव कलता फुड पडू येतो तो कसको किसले थोडे बडे आवाज करून किरात पडू येतो ते आज त्यांची किरात ऐकल्यान आमचं दिमाग काम करणे ठीक का मेहनत केली भल्ली मेहनत केली हा ते सब एक्सरसाइजेस असे सो एक का आवाज जरूरी असे दुसरी चीज सुगड बांग बलुका जाण सांस को कास वही का नाही वा शॉर्टकट असला ना तकलीफ जाता सांस वडली असला छाती वडली असला ऑटोमॅटिक बांगेर तर को निखार येता हे खाली जनरल चीज समजत तुमका येता उसूल का बांग बलूचो पहिल्याचे 4 कलिमात का वा बांगेचे अल्लाहु अकबर येता आम्ही कशी बोलता अल्लाहु अकबर अल्लाह बांगी ते तांदूचे असे मद असे कल नाही म्हणजे पहिल्याचे 4 अल्लाहु अकबर तर तांदूचेच नाही अल्लाहु अकबर देखो गलत अल्लाहु अकबर हे 4 एकदम नॉर्मल आवाजाने बोलचे झाले तांदला में गुनाह बोलते नाही आधा पाहिजे एक तरीका असे फर्स्ट किशी बोलचे अल्लाहु अकबर समो बड़ा मसले अल्लाहु अकबर इजी असे ना पहिले 4 तांदूचे ना एकदा तुमका तांदूची गुंजाईश असे अशहदु अल्ला खेका तांदूची असे मत असे इंगा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह एटले करू शकता खेका बोलचे आमची खिराची लागते तूल होता तूल तेका तांदूचो हुकूम असे तेका तांदू शकता तुम्ही तद्वीचे उसूल सांगा तुम्हाला खाली तेका तांदू शकता अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह इजी असे ना कोणते वडले टफ आहे आता थोडं सांगते ना एकदम असा बांग शिकतो आम्ही समोर मुस्लिम पडा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला आगे एकदा अन्न बद्दल गुणवू शकता मोहम्मद बद्दल गुणवू शकता इन्हें भी सांस कास बी सांस गण बीजा आवाज सुगड़ता अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह
सांगू शकता का नाही तजवीज सरी को आसान नव्हतं तजवीज नका का फायदा किसी बड़ा समूह में सरे अशहदु अन्ना मुहम्मद तांता नाही मुहम्मद नून ऊपर जेटलो तांतात मी वो तटे तानुकास फुडे जेटले ला इलाहा इल्लल्लाह पण आम्ही ला इलाहा इल्लल्लाह की तांतात तेटलोच मत आगे वो सेम मत रावतात मत मच्छी मिकदार चेंज जाऊ नचे एककडे जरा मत एककडे भली मत नाही सेम मिकदार रावतात अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह أشهد أن محمد رسول الله بڑا أشهد أن محمد رسول الله أشهد أن محمد رسول الله أشهد أن محمد رسول الله حي على الصلاة हिंगा बीत आमची गुंजाईश आहे की का मत राहूच्या حي على الصلاة पढ़ा حي على الصلاة حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح حاشي حا حي على الصلاة حي على الفلاح حا يارتن يوم يارتن حا حا حي على الفلاح حي على الفلاح حي على الفلاح حي على الفلاح واپس سیم الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر لا إله إلا الله सिंपल बांग इसलिए बांग एकदम सिंपल आणि आसान बांग खैला गेले काय त्याला गेलं नाही एकदा आवाजची मेहनत तुम्ही खुद करू कास रेकॉर्डिंग ऐकून ऑटोमॅटिकली दिमागात होता एक माणूस एक चढवे एक गाणे आणि बिणे कशी कानात बंद करून ऐकते तो टोन येता का नाही वा येता का नाही शिकस एक नात ऐकते चढवे नात ऐकून तो टोन येता शिकस बांग वाटे प्रॅक्टिस करते कानात ऐकते ऑटोमॅटिकली तो टोन येता लेकिन मेहनत शर्त अशी अच्छा येता तुमका बीजे टेक्निक सांगता ओके ही नॉर्मल बांग असे येता हेजे केटले का तरीका असे हिजाजी अंदाज बोलू असे नहवंदी अंदाज बोलू असे केटले का असा टायपाचे बांगो असे येता ती आमका जरूरत नाही आमका एक सिंपल बांग का होती जो जरूरत असली ती तुमच्या सामने पेश करून गेली तुम्ही तर प्रॅक्टिस करू का हेजे पट्टी सेकंडली येता आप में मुझो आवाज निको करता सब वोकल एक्सरसाइजेस असे कितले एक्सरसाइजेस वोकल एक्सरसाइजेस असे तेजे सरी सांसेचे एक्सरसाइजेस असे किसले जो कोणी चढवे ज्यादा पावतात पले त्यांची सांस भरली वडली राहता मे हे तुमका वाटे खाली बांग बोलचा असं सांगते नाही हे जिंदगीचे आता कुराण पडतलिंको एक सांसीन पडता किरात पडतलिंको एक निक्की सांस कास पडता सांस असल्यान आवाजाचो कंट्रोल राहता सांस कोची असल्यान आवाजाचो कंट्रोल राहता बांग बोलता हय्या अला
हकीकत वही का जर्रा आवाज ऊपर ना तो ठीक है लोनमिरी के खातात नाही लोनमिरी खालान आवाज लोनमिरी ज्यादा खालान आवाजात तरक्की होऊ शके नाही नॉर्मल आमच्या अक्सर आमच्या 24 घंटे लोनमिरी का असली गावा भितर दस खाया मना करना है लेकिन द लिमिट अगर जो कोणा कारी जाऊं का जो कोणा व्हडलो सुगड बांगी जाऊं का व्हडलो इमाम जाऊं का तरी तराशी लोनमिरी अवॉइड करपास पडता तर लोणची अवॉइड करपास पडता ते सर केल्यान ऑटोमॅटिकली आवाजात सुधार येता येता तुमकां सांस घेवची टेक्निक सांगता अगर जो कोणी शेणे पाव वचू सके नाही पावलांक भली सांस मिलता ओके सांसाचो प्रॉब्लेम अशे तिका स्टॅमिना नाही तो ज्यादा जापू सके नाही या भली थकता स्पेशली पडवतलीन या किरात पडतलीन या नावाज पडवतलीन या बांग देतलीन तरी आमचे 4 एक्सरसाइजेस असे माशाल्लाह शिमाम जो स्टुडंट वाटे हिंगा तांकां कळटा ऑलरेडी मी काका एक्सरसाइज शिकवता गावून पहिलो एक्सरसाइज सांस भितर घेऊन करून सांस सोडूचे सांस भितर घेवचे आणि सांस सोडूचे हे एक्सरसाइजेस डेली 40 टाइम करूकास कितले टाइम ईच एक्सरसाइज 10 टाइम मतलब 4 एक्सरसाइज असे 40 टाइम झाले किसी का पुसदान पहिला सांस घेना आणि सांस सोडा हम पहिले पटकल बेसा किती म्हाका वाटते योगा शिकवता बल्ला खाता लेकिन हे आमची चीजो गैर घेऊन करून तेन आगे पावले आम्ही यारिकच वाटे मेडिटेशन को आमचे काम सोडून गैर घेऊन करून तो तिला मिलियनर भेटला ते आम्ही यारिके वाटत असले ओके पहिला का म्हणजे सांस सोडूचे आणि सांस घेऊचे कशी करतले सांस सोडा सांस घेना सांस सोडा सांस घेना आमचे लंग्स असे पला हे बलून आहे काय बलून तर हवा बना का हवा फुकता नाही आमचे लंग्स को तिशीस आम्ही हवा घेतले ऑटोमॅटिकली फुकते वतले आणि सांस येते वतली सो दिस इज द फर्स्ट एक्सरसाइज का घेऊन किसलो एक्सरसाइज वा सांस घेऊची आणि करून दाखवत बोलले पहिला गेले दुसरो एक्सरसाइज आपलो राइट हँड राइट नोज ऊपर धरूचे ओके लेफ्ट तुकून सांस घेऊचे आणि हे हिंगा प्रेस करून यातून सोडूचे मजा असेल ना तो टीचर का बाबा है ठीक है सामू करा डिजेक्ट टाइम कितने टाइम करूचे 10 टाइम पहिलो एक्सरसाइज 10 टाइम सेकंड एक्सरसाइज 10 टाइम थर्ड एक्सरसाइज नाखीन सांस घेऊचे आणि तोडून सोडूचे मी हेजे पुरा रिझन्स को सांगता तुमका का बेनिफिट्स का बोलून पहिलो एक्सरसाइज केला आमचे लंग्स जितले वेन्स असे पडला ते पुरा ओपन जाता सेकंड एक्सरसाइज तुम्ही याचीच करतात न्हय आमचे नोज तुकून एक वेन अशी ती सीधा आमच्या हार्टाकडे वता आमचे रेस्पिरेटरी ऑर्गन वता ते उचता ओके थर्ड जो कोणतो एक्सरसाइज असे तुम्हाला सांगता वाटे गलाकडचे नर्व्स पुरा उचता एक्सरसाइज का नाखीन सांस घेऊचे आणि तोडून सोडूचे हसूनचे हा असला माको हसू येतलो जेटली सोडू शकता तितले सोडू का सांस घे ना तोडून सोडा हसला काय शिके ना खायला गेले कितलो एक्सरसाइज हेजेन यारचे पुरा वेन सुचता फोर्थ एक्सरसाइज उठबेस करचे का करचे उभे राहा सांस सोडतली खाल बेस घेतली ऊपर घेन सांस सोच साणा बेस बेस उठबेस कर सांस घेन सोड बेस हो एक्सरसाइज हेजेन जेटले आमचे आंगाचे इतले नर्व्स असे पळा हे पुरा उचता खेका हे जरुरी बांग बलतलीन ताकद कास बांग बलतलीन निक्की बांग बलतलीन ते मला निक्की बांग बलतलीन ताका कास ताकद कास हे जो कोणते एक्सरसाइज तुमचे नॉर्मल लाईफ सारखो फायदा असे तुम्ही फुटबॉल खेळतात का खेळतात किशी स्टॅमिना बढ़ता का मार तुम्ही वाटे एक मासा तुम्हाला रिझल्ट सांगता मिळेल तुम्ही खुद बलतले जो कोणाचे 30 सेकंड्स 20 सेकंड्सचे सांस असे त्यांचे ऑटोमॅटिकली 45 सेकंड जातात एक मास देखील मुस्तकिल करू बस मुझे तारीफ करना है मुझे 1 मिनट 15 सेकंड से सांस होती चढ़ने सकना करा तिंपरा करा पोट भरून करण्याचे और पोट अर्धे असं करू बस
1 मिनिट 15 सांस होती इतना नाही, मेहनत कम झाली ते 45-48 सेकंडचा सांस राहता, तुम्ही को केल्यान जाता. इट्स ऑल अबाउट प्रॅक्टिस. ते कोट अशें न्हय, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ते कोट अशें न्हय, ती शिकास. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह. अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह. अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्य अलस सलाह. हय्य अलस सलाह. हय्य अलल फलाह. حي على الفلاح.